हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मी आज बनवणार आहे केसर दूध. तर इथे मी घेतलेलं आहे इन्स्टंट पावडर घेतलेली आहे आणि इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत मी. आणि दूध गरम करायला ठेवले आहे. दूध गरम झाले आहे आता आणि थोडेसे आटले आहे. आता मी हे पावडर टाकून घेणार आहे दुधामध्ये. 3 ते 4 चम्मच मी पावडर टाकून घेणार आहे. यात सर्व मिक्स असते. वेलची पावडर, केसर, सर्व ड्रायफ्रूट सर्व मिक्स असते ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे खूप वेळ असं आपल्याला हे घट्ट होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. असं करून कसं झालंय? जबरदस्त यार, छान झालंय का? खूप छान. खूप गोड पण नाहीये आणि खूप असं चपत पण नाही, पण खूप मीडियम मध्ये पण खूप छान झाले. असं खरंच आपण घरी बसून जरी आपण बासुंदी वगैरे बनवलं ना त्या टाइप झालेला एकदम खूप छान. गोलू कसं झालंय? स्वयं इकडे झोपलाय कारण अजून दूध गरमच आहे. इकडे गोलू आणि गोलूचे पप्पा पित आहेत दूध. एन्जॉय करत आहोत. गोलू चमच्याने पित आहे दूध. गोलू चमच्याने पितोस? गरम आहे ना? इकडे बघ ना थोडं. दोन पण दिवस झाले. तरी ते पाहू शकतात चंद्र आलेला आहे आणि इकडे आम्ही सगळे बसलो आहोत, पण अंधार असल्यामुळे काही पण दिसत नाही. व्हेरी टेस्टी. कसं आहे स्वयं? छान आहे. थंड झालं का? इकडे चंद्र पण आला आहे आमचा. गोलूनी नाही पेलं, अर्ध ठेवून झोपलाय. त्याला आवडतच नाही दूध, गोड नाही आवडत त्याला.
तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे चालतंय.